पहा, कॉन्फिडन्स करिअर अकॅडमीला नुसते संभाजीनगर जिल्ह्यातलेच नसून तर बाजूचे जालना जिल्हा असेल, त्याचबरोबर बीड असेल, लातूर असेल, परभणी असेल, अशा वेगवेगळ्या बुलढाणा जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, इथून सारे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी इथे दाखल होत आहे. त्यापैकीच आपल्याकडे एक बीड जिल्ह्यातून विद्यार्थी आलेला आहे. तर आपण त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत या ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळेस तो इथे आला तेव्हा त्याचं 79 किलो वजन होतं आणि आज त्याचं वजन 70 किलो झालेलं आहे. म्हणजे जवळपास 9 किलो वजन याचं अवघ्या एप्रिलपासून तर आता म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये त्यांनी एवढं वजन कमी केलेलं आहे. पहा, इथे आल्याच्या नंतर नुसतं वजनच नाही तर अभ्यासाच्या बाबतीत ते त्याचे बेसिक कन्सेप्ट असतील, स्टडीच्या बाबतीत त्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, बाकी विषयाचा जो अभ्यास असेल याचा देखील अभ्यासामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. तर आपण आज त्याच्या तोंडूनच ऐकणार आहे की इथे आल्याच्या नंतर त्याला काय वाटले, की नेमक्या ठिकाणी कॉन्फिडन्सला ज्याने ॲडमिशन घेतलं तर त्याबद्दल आपण त्याला त्याचा आलेला अनुभव आपण त्याच्या तोंडून ऐकणार आहोत. तर तुझं पूर्ण नाव काय? प्रवीण देवीदास करांडे. कुठलाही तू राहणार? कोळगाव, पूर्ण तुझा ॲड्रेस सांग. तालुका गेवराई, जिल्हा बीड, राहणार कोळगाव. अच्छा, तर तू इथे आलता त्यावेळेस तुझं वजन किती होतं? 79. अच्छा, जवळपास म्हणजे आज तुझं 70 किलो वजन आहे. हा, हो. तर तुला कसं वाटलं इथं कॉन्फिडन्समध्ये आल्याच्या नंतर? इथं आल्यावर माझं वजन कमी झालं. तसे आल्यावर मला रनिंग होत नव्हती. अच्छा तर आल्या सध्याच्या स्टेपला रनिंग ते माझी चांगली वाढली आहे. अच्छा, अभ्यासाच्या बाबतीत कसं आहे तुझं? अभ्यासाच्या बाबतीत शिकवितात, चांगले शिकवितात. बेसिकपासून कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घेतात. अच्छा, बेसिकपासून सगळं शिकवतात. तर आता तुझी आम्ही मुलाखत घेऊ लागलो, तुला विचारू लागलो म्हणून आमच्या मनाच्या समाधानासाठी सांगू लागला का खरं खरं बदल नाही झाला? नाही, खरं जे बदल झाला ते सांगू लागलो. अच्छा, म्हणजे तुझ्या गावातून किती मुलं आली मग इथे तू आल्यावर? मी 2-3 जण आलेले, 4-5 जण आलेले. किती सगळे टोटल मुलं किती तुझ्या गावचे आणि आजूबाजूचे किती आहेत? 4 जण आलेले गावचे. अच्छा, आणि आजूबाजूच्या गावचे? आजूबाजूच्या गावचे 3-4 जण आहेत. 7-8 जण आहे समजा तुम्ही. हो वा. म्हणजे तुम्ही जवळपास 8 ते 10 मुलं त्या परिसरातून आलेले. हो. गेवराई तालुक्यात गाव आहे तुझं? हा, कोळगाव तालुका, गेवराई जिल्हा बीड. बीड. हा, तर इथे आल्याच्या नंतर तुला म्हणजे समाधान वाटलं आणि एक विशेष म्हणजे तू तयारी करू लागला तर तुला इथे आल्यावर नोकरीची आशा 100% वाढली. हो, 100%. मग इथून पोलीस होऊन जाणार? हो. ठीक आहे. म्हणजे तू पहा विद्यार्थी मित्र, हा जवळपास म्हणजे गेवराई तालुक्यातून इथे आला आणि शहरातून तो आज फुलंब्रीमध्ये दाखल यासाठी झाला की त्यांनी इथला रिझल्ट पाहिला, इथल्या सुविधा पाहिल्या, त्याचबरोबर इथलं प्रशिक्षण जे घेण्याच्या पद्धती आहेत, शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांनी ज्या पाहिल्या आणि जसं घरच्यासारखं लक्ष इथं दिलं जातं म्हणून तो आज इथे दाखल झालेला. ओके, धन्यवाद.